MS डेव्हलपर व हॉटेल आठवणचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न। माणूस दिवसभर कष्ट करीत असतो, शेतकरी शेतात प्रत्येक ऋतूत राबत असतो, मानवी शरीराला उत्तम आणि योग्य अन्न मिळवण्याकरिता झटत असतो। अन्नपूर्ण ब्रह्म आहे आणि हीच संकल्पना मनात बाळगून आठवण हॉटेल संचालक शिवाजी जाधव यांनी दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे या ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हॉटेलचे एक भव्य उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात MS डेव्हलपर ऑफिस व हॉटेल आठवण या दोन उपक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मनोज आप्पा खांदवे व संजय बाबूराव गाडगे यांच्या MS डेव्हलपर ऑफिसचे उद्घाटन खासदार भगरे सर व जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। त्याचप्रमाणे हॉटेल आठवण या नव्या हॉटेलचे उद्घाटन शिवाजीभाऊ जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले। या प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दादा पाटील यांचा सत्कार देखील करण्यात आला, जो मनोजभाऊ खांदवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला। उद्घाटन सोहळ्याला गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांमध्ये खालील प्रमुखांचा समावेश होता: मार्केट कमिटीचे उपसभापती योगेश भाऊ बर्डे, उपसरपंच राजेश खांदवे, प्रमोद शेठ मुळणे, गंगाधर भाऊ निखाडे, वडूभाऊ जगताप, तालुकाध्यक्ष राजाराम भाऊ ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ हिरे, मार्गदर्शक संतोष भाऊ कथा, पत्रकार संतोष भाऊ लोखंडे, गावचे सरपंच छगन भाऊ कडाळे, वैशालीताई खांदवे, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य व गावातील इतर मान्यवर व तसेच युवकांचे तालुका अध्यक्ष राहुल भाऊ उगले, रोशन भाऊ ढगे, सागर भाऊ गुंबाडे, सार्थक निखाडे, विकास भाऊ खांदवे, गुणवंत खांदवे, विलास मुलाने, गोविंद भाऊ खुर्दड, राजू शेठ खांदवे, उपसरपंच पिंपळनारे, जगदीश भाऊ जाधव पिंपळनारे आदींचा सहभाग लाभला। या भव्य सोहळ्याने सामाजिक ऐक्य व उत्साह यांचे सुंदर दर्शन घडवले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे। हॉटेल आठवणचं उद्घाटन आपल्या दिंडोरी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय भास्करराव भगरे सर, त्याचप्रमाणे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आदरणीय दत्तात्रय दादा पाटील, राजाभाऊ ढगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज पार पडला। त्याचप्रमाणे विविध विकास कामांचे उद्घाटन सरांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं। मी सर्वप्रथम पिंपळनार ग्रामस्थांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी खासदार महोदयांचा पाठपुरावा करून मी त्या ठिकाणी आपल्या गावासाठी विकास कामांच्या रूपाने त्या ठिकाणी मी त्या पदरात पाडून घेतले। त्याबद्दल ग्रामस्थांचं विशेष करून अभिनंदन आणि मनोज भाऊंचंही त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की एक तरुण युवक त्या ठिकाणी एक नवीन व्यवसायामध्ये त्या ठिकाणी पदार्पण करताय। किंबहुना बऱ्याच दिवसापासून चालू आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस माणूस ऑफिस टाकून त्या व्यवसायाला जी गती देतो त्याचं रूपांतर एक मोठ्या संधीमध्ये त्या ठिकाणी होत असतं। म्हणून मनोज भाऊंना त्या ठिकाणी खास करून अभिनंदन दिलं पाहिजे। आणि खासदार महोदय, तुमची दिंडोरी लोकसभेची निवडणूक जी वर्षभरापूर्वी पार पडली तिच्यामध्ये मी त्या ठिकाणी सक्रिय होतो आणि मनोज भाऊंची धावपळ मी त्या ठिकाणी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत पहाटेपर्यंत त्या ठिकाणी बघितली। आता कार्यकर्त्यांनी तुमच्या वेळेस बरीच धावपळ केली, परंतु आता 2-4 महिन्यावरती कार्यकर्त्यांना देण्याची वेळ आता तुमच्यावरती आलेली। त्याच्यामुळे ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं मनापासून धावपळ केली त्यांचंही आता तुम्ही कुठेतरी देणं लागता। याचं त्या ठिकाणी खरं तर तुमच्या पक्षाशी माझा संबंध नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहे आपण। आणि त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काय हो ना हो, परंतु आपल्याला दिंडोरी तालुक्यामध्ये महाविकास आघाडी करून त्या ठिकाणी दादा आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला लढायचं आहे। रस्त्याच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी ज्यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ आपण पार पडला ते आपल्या विभागाचे खासदार आदरणीय भगरे सर, त्याचप्रमाणे आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले काकडे सर, राहुलजी गावरे, सचिनजी नाटे सर, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ ढगे यांनी आत्ताच नुकतंच मनोगत व्यक्त केलं की मार्केट कमिटी उपसभापती योगेशजी बर्डे, गंगाधरजी निखाडे, नायब तहसीलदार डोमशे साहेब, समोर बसलेले आमचे माजी संचालक वाळू पाटील जगताप, त्याचप्रमाणे वडचे सर,
समीरजी वडजे सर, त्याचप्रमाणे चिंतामण पाटील, सदुभाऊ खांदवे, आळके खांदवे, रामचंद्र खांदवे, मनोजजी खांदवे व संजयजी गाडगे आणि जाधव आपण उपस्थित सर्वच मान्यवर, त्याचप्रमाणे प्रमोदजी मुळाने आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल मनोजतर्फे आणि गाडगेंतर्फे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नंतर मनोज हा एक चळवळीचा कार्यकर्ता, गेली 5 वर्षापासून तेव्हापासून संपर्कात आला, तेव्हापासून गावासाठी काही ना काही करण्याची धडपड मी सातत्याने त्या ठिकाणी दिसून येत असते आणि आज ती आजपर्यंत केली कामं भविष्यातही. कारण आदर्श घ्यायचा असला तर तुम्ही सरांचा घ्या, गावचे सरपंच, नंतर पंचायत समिती सभापती, नंतर खासदार. जनता देत असते पण त्याला काही आपल्याला काही करावं लागतं त्यासाठी. जनतेचे मुख्य प्रश्न असतात. शिवाजी जाधव यांच्या आठवण या हॉटेलची उद्घाटन प्रसंगी तसेच या ठिकाणी फाट्यामधून रस्त्यावरीकडे जाण्यासाठी आदरणीय एखादा बसकराजी भगरेसर यांच्या लोकनिधीमधून या ठिकाणी आत्ताच रस्त्याचं कामाचं भूमिपुजन यांच्या हस्ते झालं. त्या माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता अध्यक्ष दादा पाटील, या तालुक्याचे आणि या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आदरणीय भगरेसर, माझे सहकारी तालुका अध्यक्ष आदरणीय राजू ढगे, नायब तहसीलदार, या ठिकाणी त्याप्रमाणे बाजार समितीचे उपसभापती योगेशजी बर्डे, संचालक गंगाधरजी निखाडे आणि सन्माननीय व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, या गावचे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व संचालक, श्रीराम पाणीवापर संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यांचे सर्व संचालक आणि या गावातील प्रतिष्ठित सर्व नागरिक, तरुण मंडळ आणि एक भगिनी. अतिशय आनंदमयी वातावरणामध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खऱ्या अर्थाने भगरे सरांची निवड झाल्यापासून पिंपळामध्ये अनेकदा त्यांना सत्कारासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं, परंतु त्यांच्या धावत्या कार्यक्रमामुळे त्यांना या ठिकाणी वेळ देता आला नाही. परंतु आज या निमित्ताला घेऊन या पिंपळाच्या पवित्र अशा पंचदशीने त्यांचे पाय लागले आणि त्यांच्या हातून जे काही उद्घाटन झालं त्याबद्दल मी सगळ्या उपस्थित मान्यवर या ठिकाणी प्रथम स्वागत करतो. माझ्या अगोदर या ठिकाणी आमचे मामा आरती खांदवे यांनी या गावाविषयी आणि या गावातील तीर्थस्थळांविषयी जी काही या ठिकाणी महत्त्वाची जी भूमिका आहे त्या आपल्यासमोर सगळ्यांसमोर निश्चित केली आहे. सर, आपल्याला दसऱ्या विधीच्या उद्घाटन आज झालं सिमेंटीकरणाचं, यासाठी ज्यांनी निधी उपलब्ध करून दिला आपले सर्वांचे आवडते आणि सुशिक्षित असे खासदार ज्यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी असे दादा तालुक्याचे या शरदचंद्रजी पवार अध्यक्ष राजाभाऊ RNT गुलशेखर आणि उपस्थित सर्व गणमान्य असे सर्व ग्रामस्थ आणि मान्यवर, प्रथमतः मी सरांचे आभार मानेन की त्यांनी हा प्रश्न रस्त्याचा घेतला. खूप वर्षांची जी अडचण होती, अनेक गावामध्ये सुधारणा झाल्या, परंतु पिंपळणारे नाशिकच्या दिंडोरीच्या जवळ असून त्या रस्त्याची जी दुरावस्था होती ती आता ह्या निमित्ताने दूर होणार आहे. आणि त्यांना माहीत नव्हतं की तिथं शेडचंही काम करणं गरजेचं आहे. तिथं लातूरची बांधबंदीची ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली आहे, मात्र तिथं शेडची जी अपूर्तता आहे तेही ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्याकडे ठेवतो. आता सरांनी खूपच चांगला आणि या निमित्ताने कुठंतरी निमित्त राष्ट्र त्या निमित्ताने चांगला विषय, आपला सन्मानाचा विषय आहे. रामशेष किल्ल्याचा इतिहास आणि गडकिल्ले सवर. आदरणीय भगरे सर, आजच्या या आठवण हॉटेल आणि आमचे मित्र मनोजजी खांदवे यांच्या या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले काकडे सर, आदरणीय राजाभाऊ ढगे, खांदवे साहेब, योगेश भाऊ, गंगाभाऊ निखाडे, नायब तहसीलदार साहेब, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व बर्वे परतत्व स्पर्शो जायचा. ज्ञानेश्वराची ही ओवी आणि ज्ञानेश्वरीच्या ओवीने ज्या ज्या ठिकाणी एक विचाराने एक दिलाने माणसं जमा होतात त्या ठिकाणी एक प्रतिभा संपन्न असं कार्य उभारलं जातं, असा त्या ओवीचा अर्थ. प्रतिभा संपन्नतेचा जन्म हा प्रतिकूल ठिकाणी होतो, हा किल्ले रामशेज याच्या इतिहासावरून आपल्याला दिसतच असेल. आदरणीय भगरे सरांना जेव्हा या
लोकसभेच्या या मतदारसंघातून निवडून दिलं, प्रतिभा संपन्नता ही त्यांच्याकडे होती, पण ही प्रतिकूल परिस्थिती एवढी होती की दादांनी आणि सहकाऱ्यांनी आणि साहेबांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने ही झुंज देऊन हा एक गड आपला दिल्ली दरबारी पाठवला. विशेष सांगायचं म्हणजे किल्ले रामशेजचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आज लंके साहेबांच्या प्रतिष्ठाननी आणि स्वतः काकडे साहेब उपस्थित राहून या किल्ल्याची तुम्ही आज दखल घेतली आणि ही दखल नक्कीच सरकार दरबारी नोंदवली जाईल. या आदरणीय पवार साहेब सातत्याने सांगत राहतात की आपण राजकारण करताना किंवा आदरणीय शेट्टी साहेब आहे, दादा आहे, सांगतात की आपण आपलं कुटुंब सांभाळलं पाहिजे, आपला प्रपंच सांभाळला पाहिजे, आपलं रोजगार काय जे असेल तो सांभाळला पाहिजे आणि तो सांभाळून जे पक्षासाठी आपल्याला काम करता येईल ते केलं पाहिजे. आणि म्हणून मनोज भाऊ किंवा संजय भाऊ यांना विनंती आहे की आपण आपल्या ऑफिसचंही काम बघा आणि त्याचबरोबर पार्टीचं काम आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या गटामध्ये कसं वाढेल या दृष्टीने प्रयत्न करा. सगळ्यांनी विनंती केली. मनोज भाऊ इच्छुक आहे. आता आपण सगळ्या प्रक्रियेतून आपण सगळे जाणारच आहे. आता या प्रक्रिया कशी होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि वेळेवरती काय होतं, परंतु आपण जास्तीत जास्त तरुणांना कशी संधी देता येईल, प्रामाणिक कार्यकर्त्याला कशी संधी देता येईल या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि काकडे सर आले, राहुल झावरे आले, सचिन साठे आले किंवा अजूनही बाकीची मंडळी आलेली आहेत. ती का आलेली आहे तर त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की खासदार निलेश लंके जसे निवडून आले, म्हणजे तो माणूस मी पाहतो, म्हणजे मी माझ्यावरून मी फिरतोच आहे, तो हा माणूस मतदारसंघच नाही तर महाराष्ट्रभर म्हणजे तो झोपतो का नाही म्हणजे अवघड आहे. म्हणजे त्यांची परिस्थिती जर बघितली तर रात्री कधीतरी 3-4 वाजता झोपतात, सकाळी उठले का परत तोंड धुतलं का कामाला लागतात. अशा पद्धतीने त्यांचा धंदा होत आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामधले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती जाऊन त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, स्वच्छता मोहीम असेल किंवा नवनवीन कामं करण्याच्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं नियोजन. कारण मागे आम्ही दिल्लीला जायचं होतं, शिवनेरी किल्ल्यावरती आले होते आणि शिवनेरी किल्ल्यावर या काम सगळं करून दिवसभराचं आणि तो माणूस संध्याकाळी राजधानीने आमच्याबरोबर आले होते आणि ते आपल्याकडे 21 तारखेला येत आहे. माझी विनंती आता या ठिकाणी किल्ले रामशेज महोत्सव समिती आहे, त्याचबरोबर इथं म्हणजे एका बाजूला समीर भाऊ आहे, दुसऱ्या बाजूला सचिन भाऊ आहे. सचिन भाऊ माझी विनंती की आपले जेवढे प्राथमिक शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षण संघाचे किंवा सगळ्याच ज्या संघटना आहे सगळ्यांना आव्हान करा आणि आव्हान करून त्या दिवशी आपण 22 तारखेला 21 तारखेला लंके साहेब मुक्कामी येणार आहे आणि मुक्कामी येऊन 22ला सकाळी 7 वाजता आपण आपल्या कामाला सुरुवात करू. आपण थोडंसं नियोजन कॉन्क्रीट रस्त्याचं बबडे सरांच्या शुभ हस्ते व आमचे जिल्ह्याचे मार्गदर्शक दत्तात्रय पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. तरी आम्ही लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून आणि आमच्या दस्तऐवजीसाठी जे शेडची खूप मोठी अडचण ती पण खासदारमध्ये असो किंवा आमदारमध्ये असो असे कशातरी प्रयत्न करून आम्ही करणार आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रीट दशक्रियाविधीकडे जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय दत्तात्रय पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झाला. बऱ्याच दिवसाची पिंपळणारेकरांची मागणी होती, कारण शेवटी आपल्या जसं जन्माला महत्त्व आहे तसं मृत्यूला देखील महत्त्व आहे आणि मृत्यूनंतर जे संस्कार करायचे त्या संस्कारामध्ये दाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि या जाण्यासाठीची जी गैरसोय ती दूर व्हावी म्हणून पिंपळणारेकरांची जी मागणी आहे ती मागणी या ठिकाणी पूर्ण होते. या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी होतो आहे. मी गावाचे सरपंच असतील, उपसरपंच, सर्व सन्माननीय किंवा सगळीच आमची वरिष्ठ नेते मंडळी या ठिकाणी आहे. तर काम या होणारं जे काम आहे हे चांगल्या क्वालिटीचं किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी यांना सूचना देऊन चांगल्या, कारण शेवटी काम काही परत होत नाही आणि म्हणून चांगल्या दर्जाचं काम करून घेतलं तर त्याचा उपयोग कायमस्वरूपी आपल्याला सगळ्यांना होणार आहे. तर या ठिकाणी हे काम खासदार निधीतून मी त्या ठिकाणी सुचवलेलं आहे आणि आज त्याचा शुभारंभ. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.